हाय, प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गुड मॉर्निंग. काल संडेचं सगळं काम शनिवारीच आटोपलं का तर संडेला झोपायला मिळावं, आराम करायला मिळावा, एकदम रिलॅक्स करावं संडे. तरीसुद्धा आज 5:30लाच मिस्टर उठले आहेत आणि मला उठवतात. उठ, चहा ठेवला आहे, बघ कसं बाहेर वातावरण आहे. शेवटी मी उठले, पण बरं वाटतंय. मोस्टली आम्ही संडेला उशिरापर्यंत झोपत नाही. खूप झोपणं म्हणजे आमचं 7पर्यंत झोपणं, 7-7:30पर्यंत. मी म्हटलं आज निदान 7:30पर्यंत आराम करावा, तर ते कधीचं उठवत आहेत. तर आता उठले, पण छान वाटतंय. एकदा उठलं की भारी वाटतं. उठेपर्यंतच असं वाटतं नको 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 नको. तर आहा, बाहेर काय मस्त वातावरण आहे. या वातावरणात घ्यायचा चहा आणि मग आमच्या होणार गप्पा. काय म्हणतात ना, गप्पिष्ट लोक नुसते गप्पा मारत असतात. गप्पांचे एक्सपर्ट. फुकटच्या गप्पा का काय असतं त्या गप्पात? आपल्या काय निष्पन्न होणार का असतं का? फुकटच काहीतरी. आम्ही सगळ्या विषयावर गप्पा मारतो. आता बघा सुरुवात कशावरून, आज काय खायचं, काय बनवायचं, तिथून आम्ही पोचतो हळूहळू काय सामाजिक, हळूहळू राजकीय, मग करत करत देशाच्या राजकारणात येऊन आम्ही आमची मतं मांडून, जसं काय आपणच त्याचे करते धरते करून मग शेवटी एंड करतो आणि म्हणतो चला आता बाथरूम धुवायचं आहे. अहोनी बनवलाय गरम गरम आलंवाला चहा. ऐकलं का, हे ग्रीन आता मॅट काढली पाहिजे. पाऊस आला आणि हो ना, मस्त चहाचा आस्वाद घेत छान आम्ही गप्पा केल्या. गप्पिष्ट लोकांनी सांगितल्याप्रमाणे. मला गेल्यापासून तेल नाही तिथे, जरा पाणी पण हे होतं ना केस. तेल लावायचं नाही का, आंघोळ करायची. एवढं लिंबाच्या पाल्याने आंघोळ केलीस. अहो ते तेल नको, ते पाणी नको वाटत. शॅम्पू वगैरे काही इथला नेला नव्हता ना बाबा. भरपूर झालं तेल, खाली डोळ्यावर आलं लागलं माझ्या. चला, आज आहोंनी हेड मसाज केला. खूप गरज होती, मस्त वाटलं. आणि काय म्हणतात ना, हीच व्यक्ती आपल्या आयुष्यात नवरा असते, कधी आपली आई होते, कधी आपली सखा होते, कधी आपल्या वडिलांसारखं आपल्याला जपते. एकाच नात्यात या सर्व नाती कधी कधी आपल्याला बघायला मिळतात. आणि वादविवाद तर होतात, कारण कधीतरी आपले मतभेद असतात, पण ते सगळं विसरून संसार आपण पुढे नेत असतो आणि या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेऊन संसार फुलवत असतो, नाही का. आज फुल एन्जॉय आहे. म्हणजे काय म्हणतात, संडेची घरातली वन डे पिकनिक चालू आहे. ब्रेकफास्टसाठी आहे उपमा आणि प्रोटीन शेक. मस्त तेल लावलेलं आहे केसाला. मी नाही लावले, अहोंनी आज चंपी केलेली आहे. चंपी आपल्याकडे म्हणायचं आहे, तुझी चंपी करेन झाली. आणि आज माझ्या डोक्यावर इतकं मारून मारून चंपी केली आहे. तेल सगळं उतरलं आहे. आता ब्रेकफास्ट चाललं आहे मस्त वेगळी. इथून काय हलत नाही आम्ही. परत चहा घेतो इथेच बसतो आहे, ब्रेकफास्ट करतो इथेच बसतो आहे, कारण लवकर उठलं आहे. काय करणार नाही, आज काही काम पण नाही. ही पॅन्ट सुकत घातली बरं काही. कैसा बना है जी? बहुत अच्छा. संडे ब्रेकफास्ट. ॲक्च्युली आम्ही ठरवलं होतं की आज व्हेज करायचं. काल सॅटर्डेला सगळं क्लिनिंग केलं होतं, ट्रॉली वगैरे. तर आहे ना, म्हटलं होतं की हे भाजीच काहीतरी करायची, पण मटण खायची इच्छा झाली. तेव्हा ते मटण घेऊन आलेत. मटण करायचं आहे माझ्या हातचं. गावाला केलं होतं ते सगळ्यांना आवडलं, पण ते चुलीवर होतं, आता इथे गॅसवर. चला, आता आम्ही निघालो कुंड्या घेऊन नर्सरीत. तिकडेच झाडं लावून घेणार, ते बरं पडतं. आणि आमच्या घरापासून अगदी जवळ आहे आणि नेहमीच आमचा तो नर्सरीवाला आहे. त्याच्यामुळे काय तिथेच आम्ही घेतो सगळी झाडं. तुम्हाला माहितीच आहे, गावी पण मी तिकडूनच घेऊन जाते. आणि छान वाटतं त्या नर्सरीत आल्यावर, कारण तिथे ना पाठीमागे फिरायला पण छान वाटतं. आता कोणती झाडं घ्यायची ती सिलेक्शन चालू आहे. सगळ्यात आधी मला तुळस हवी होती. माझी तुळस खराब झाली आहे ना, तर म्हटलं तुळस घेऊया. आणि एक गुलाब हवं होतं. कलमी. हाँ वही कलमी है ना, फूल आएगा ना इसको.
मस्त मी नंतर या नर्सरीत थोडासा राऊंड मारला. मला खूप आवडतं इथे आल्यानंतर फिरायला. हे पाणी, हे झाडं, त्याची छोटीशी झोपडी. मी आले की नेहमी इथे एक राऊंड मारते. भारी वाटतं, थोडंसं गावचा फील तेवढाच. आणि आत्ता मी जस्ट गावावरून आले ना, त्याच्यामुळे ते मी मिस करते. ते इथे आल्यावर छान वाटतं. चला, झाडं झाली घेऊन. गुलाबाचं घेतलं आहे, तुळस घेतली आहे आणि जास्वंद घेतली आहे आणि एक नवीन झाड घेतलं ज्याला खूप सुगंध येतो आणि त्याने या झाडाचं नाव सांगितलं कामिनी. अरे हां, हे सगळंच काढलं पाहिजे आता आपल्याला. पाऊस पडला की इथे थोडंसं पाणी पण येतं ना, आडवा तिडवा. त्याच्यामुळे म्हटलं आता हे ग्रास काढून ठेवावं. आणि आम्ही कुठे ग्रास ठेवतो माहिती आहे का, आमची खुफिया जागा अशा ठिकाणी ठेवायचं की ते दिसणार पण नाही आणि व्यवस्थित सुरक्षित पण राहील. कारण जागेचा मोठा प्रश्न असतो ना, कुठे ठेवायचं. हे बघा, अहोनी केलेला हा जुगाड. त्यांना सवय आहे ना असे काही जुगाड करायचे. ते असे वर हँग करून ठेवतात ते बांधून. पुन्हा मग पावसाळा संपला की साधारण गणपती दिवाळीच्या दरम्यान ते काढायचं. बघा, छान लटकलं आहे, दिसत पण नाही आणि जागा पण अडत नाही. कारण जागेचा मोठा प्रश्न आहे ना, ते कुठे ठेवायचं म्हणून. आणि आता झाडं आणलेली मी म्हटलं आता बाल्कनीत ठेवावीत. जी पण आणली आहेत ती व्यवस्थित. आता पावसाळ्यात त्याला जरा व्यवस्थित खत पाणी घातलं की छान जगतात ना ती. आणि दोन झाडं तरी खराब झालीच होती माझी. त्याच्यामुळे आता फुलं, पानं, झाडं आणि तिथं येणाऱ्या चिवचिवणाऱ्या चिमण्या, हे खूप छान असतं वातावरण. मला खूप या बाल्कनीत प्रसन्न वाटतं आणि ह्या झाडांची काळजी आम्ही घेतो, आम्हाला आवडतं. आता बघा, सगळं हे मोकळं झालं. आता एक असं पुसता पण येतं ना पाणी आलं तरी, त्याच्यामुळे बसायलाही बरं. आणि हीच पावसाळ्याची तयारी अशी. मस्त दुपारी छान झोप काढली. ते मटणाचं जेवण जेवलं की कशी झोप येते ना, आणि वातावरण पण थंड आहे त्याच्यामुळे छान झोप काढली. आता म्हटलं एक जरा राऊंड मारूया बाहेर, पावसाचं वातावरण, पाम बीचने असंच फिरत जाऊया, हे की नाही. बघू, आणि कुठे काय वाटेत काय दिसलं तर परत आहेच. तर चला, कारण घरात कंटाळा येतो. छत्री घ्यायला पाहिजे. मस्त वातावरण होतं. पाम बीचला छान राऊंड मारला. याच नोटवर आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुन्हा असेच. बाय, टेक केअर.